सकाळचे 6:30 झालेत आणि निघालो एका नवीन राईडवरती, नवीन ॲडव्हेंचरवरती. माझ्यासोबत अजून एक मित्र असणार जो तुम्हाला माहितीच आहे, अखिल. तर वेदर अपडेट नॉट सो कोल्ड ॲक्च्युअलमध्ये असेल, पण कारण मी आता एवढं जरा वर्कआउट केलं, तुम्ही बघितलं असेल तर थोडं घाम येतं, त्यामुळे इतकं थंड वाटत नाहीये फॉर नाव. आता पुढे बघू. चाललो आहोत अखिलला पिक करायला. एक्साइटमेंट आहे, सोबतच थोडीशी भीती पण आहे, कारण जराशा हातावरती एक इंजरी आहे. बट आता इयर एंड आहे, तर एक लास्ट राईड वर्ष संपायच्या आधी गरजेची आहे. तोपर्यंत तुम्ही गेस करा की आज आम्ही कुठे चाललो. ऍक्च्युअल मध्ये तर आम्हाला पण नाही माहिती आहे, पण फिरत फिरत एकीकडे पोहोचणार आहोत तेवढं नक्की. आता ते कुठे पोहोचणार त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ थांबायला लागेल. लेट्स स्टार्ट दिस राईड. गणपती बाप्पा मोरया. राहू द्या. हिरो दिसतोस रे. एकीकडे थांबून मोबाईल माउंट लावून घेतलं, म्हणजे आता काय थांबायची गरज. आणि 200 किलोमीटर आहे, 4 तास दाखवतंय. चला, गणपती बाप्पा मोरया. फायनली हायवेवर पोहोचलो. आणि मला असं काय वाटतं, ट्रॅफिक आहे. ट्रॅफिकने स्वागत नको व्हायला आमचं. हो नो, पण बरं आहे, कारण आम्ही हार्डली 5-10 मिनिटासाठी हायवेवर असणार आहोत. मग आम्ही परत हायवे उतरू, कारण आम्ही चाललो आतल्या रस्त्याने शहापूर मार्गे. नाही, ट्रॅफिक नाही, हे गाड्या उभ्या आहेत, त्यामुळे थोडंसं जाम. आम्ही उतरलो. आता इथून राईड घेऊ. कदाचित या ट्रकचा पाठीच राहावा लागणार आहे पुढपर्यंत. आणि बघता 2 मिनिटात हायवे चढलो आणि उतरलो. आता हाच रस्ता असणार आहे आम्हाला 22 किलोमीटर पर्यंत. अंबाडी वाशिंद रोड. ओके, सो एक वडापाव ब्रेक घेतलाय. छोटूच आहे, चहा सांगितले. रस्ता आतापर्यंत बेकार होता, खड्डे सारखे, छोटा रस्ता, सिंगल 1 वे. थंडी वाजत होती की नाही? मी अजून पण थरथरतोय. एवढी नाही, पण थोडी तरी वाजत होती. ग्लव्सच्या आत पण असं हात टाईट झालेला एकदम. खूप रायडर चाललेत, सॅटर्डे संडे. आम्ही पण त्याच दिशेला चाललोय. होपसो अजून भेटतील पुढे. वडापाव मस्त गरम गरम आहे, मजा येते खायला. ॲक्च्युअलमध्ये मम्मीने बाहेरचं खायला नाही सांगितलं, पण थंडी वाजते, काय करू. चहा पण मस्त. ओके, सो आय गेस नाशिक पोचलो. इगतपुरी क्रॉस केलं. इथून आता राईट टर्न आहे. हा राईट टर्न कुठून येतो? थंडी पण आहे खूप. भंडारदारा. ओके, टुवर्ड्स भंडारदारा साठी आम्ही राईड घेतलाय. कुठेतरी ब्रेक घेऊन वॉशरूमला जायचं. 9:30 वाजलेत आणि आम्ही शिर्डी रोड एंटर केलाय. लास्टचे 36 किलोमीटर राहिलेत आणि 1 तास, म्हणजे 10:30च्या आसपास आम्ही पोहोचू. ओके, सो तुम्हाला आता गॅस नाही ठेवत, सांगून टाकतो. तर आमचा पहिला स्पॉट असणार आहे आर्थर लेक. आर्थर लेक, जे भंडारदाराचाच लेक आहे, फक्त त्याला नाव आर्थर लेक आहे. तर तिकडं आमचा फर्स्ट स्पॉट असणार आहे, ब्रेकफास्ट स्पॉट. ओके, तर इथून राईट जायचं होतं.
आम्ही लेफ्ट घेत आता आम्ही भंडारदराच्या दिशेला चाललोय. समोर डोंगर बघू शकता. मला वाटत नाही दिसेल पण थोडंफार फक्त असं ग्लिम्स दिसतोय डोंगराचा आणि ते किती सुंदर वाटतं बघा. कळसुबाई पीक, रतनगड, रांधा फॉल, संदन व्हॅली, हरिश्चंद्रगड, अलंग मलंग, भंडारदरा. हो, किती स्पॉट आहेत. बा 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 बा. ओके, घाट पण स्टार्ट झाली. ते बोर्ड वरती तुम्ही वाचलंच असाल, माझं लक्ष नाही गेलंय. किती जास्त स्पॉट होते. अकोले, राजूर. अरे मी राजूरला सुद्धा गेलो. रस्ता मस्त आहे, सुंदर रस्ता आहे. थोडासा बम्पी आहे कारण कॉन्क्रीट रोड्स आहेत, बट द व्ह्यू बॅलन्सेस इट आउट. तर एवढं लक्ष नाही जात रोड्सवरती, पण व्ह्यू बघा तुम्ही. हो, किती सुंदर आहे. थोडंसं क्लाउडी फॉगी वेदर असल्यामुळे क्लिअरिटी नाही एवढी, विजिबिलिटी थोडी कमी आहे, बट इट्स ओके, एवढा फरक नाही पडत. OMG, व्ह्यू तर बघा काय सुंदर वाटतंय. इकडे वेदर सुद्धा थंड आहे, फील होते एकदम गारवा, कारण जसं जसं आम्ही वरती चढतो तशी अशी थंडी वाढत चालली. हो, हे बघा पूर्ण फॉग होत आहे. वा. हो, जन्नत. ओ भाई, किती वर आहे म्हणजे लेक, विचार कर. एक प्रॉब्लेम झालाय, ते भंडारदराच्या चेकपोस्टला एंट्रीसाठी काहीतरी 25-30 रुपये द्यावे लागतात, पण कंपल्सरी कॅश हवं त्यांना, आणि आमच्यातलं कोणी कॅश कॅरीच नाही केलं. तर आता इकडे एक दुकानाकडे येऊन बघतोय भेटेल काय. भेटलं तर बरं. काका कॅश भेटेल का थोडं बघा ना, त्यांनीच सांगितलं तुमच्याकडून घ्यायला. बघा ना असेल तर, काहीतरी असेल. मग एक काम करू काय, रिटर्न पण इकडूनच जायचं असतं ना, दुसरा रस्ता. आर्थर लेक कुठे, तिकडेच आहे ना. तर पण त्यांच्याकडे कॅश झालं असतं ना जमा. आता काय करायचं, यांच्याकडे पण कॅश नाही, कोणी असं दिसत पण नाही ज्याच्याकडे जीपे असेल, तर आम्ही त्याला ऑनलाईन पाठवून कॅश घेऊ. चेंज इन प्लॅन, आम्हाला जिथे जायचं होतं तिकडे जाता येत नाही कॅश नसल्यामुळे. तर आता इथे खाली एक स्पॉट होता मस्त सुंदर, तो बघा समोरच आहे, तिकडे बसू, थोडा नाश्ता करू. यांच्याकडून कॅश भेटले तर वर जाऊन मग फिरून येऊ. ताई ऑनलाईन आहे ना. ऊन आहे रे पण इथे आहे, आतमध्ये बसायला आहे. जिकडे थांबायचं होतं जायचं होतं तिकडे तर जाणं शक्य नाही झालं, हे पण ठीकच आहे. फक्त इकडे ऊन जरा जास्तला पडतंय. हा कसा काय उन्हात बसला काय माहित. मॅगी ऑर्डर केली, 1 प्लेट भजी पण घे ना, आणि चहा पिऊ नंतर मस्त. म्हणजे गरम व्हायला लागला आता मला. कंबर दुखायला लागली माझी, कंबर, पाय, बोट पण मजा आली. रस्ता सुंदर होता. गरमागरम मॅगी, भजी आणि चहा पण येते. ओके, सो 165 किलोमीटर झालेत. आमचं ब्रेकफास्ट लोकेशन जो होतं आर्थर लेक, तिकडे जाताना आलं, पण ठीक आहे,
जे जिथे आम्ही थांबलो ती जागा पण सुंदर होती. नाश्ता केला. गरमी जरा वाढते आता आणि आम्हाला अजून 2-2.5 किती तास 2 तास जायचं, म्हणून सेफर साईडला आम्ही लवकर निघालो. 11:15 11:30 झालेत, तर 12:30 1:30-2 पर्यंत पोहोचू आम्ही. मग आम्हाला सनसेटसाठी सुद्धा एका स्पॉटवर जायचं, म्हणून जरा घाई येतो. बट सो फार सो गुड. राईड एन्जॉय करतो, मजा येते. हो, 250 किलोमीटर झाले वाटतं टोटल. आणि लास्टचे जे किलोमीटर होते नाशिक भंडारदरा नंतरचे, बापरे इतकी ट्रॅफिक काय सांगू मी. हालत खराब झाली. बॅक पेन, लोअर बॅक, शोल्डर, मान सगळे दुखायला लागले, पण मजा आली. हा जो ब्लॉग होता हा कदाचित इकडेच संपेल. नेक्स्ट ब्लॉगमध्ये इकडून पुढची जर्नी असणार आहे, जी आता स्टार्ट होते, पण तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघाल. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय. मी आयुष्यात पहिल्यांदा टेस्ट करते अखिलच्या फरमाईशवरती शेत बघायची परवानगी भेटली. जरा क्राऊड जास्त आहे, गर्दी बघा इकडे किती परिस्थिती सध्याची. अजून 2-3 तासाचा रस्ता आहे ना. गुड मॉर्निंग फ्रॉम. थंडी खूप आहे खूप.